नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फ्रेंड्स, I welcome all of you in this video. Friends, today we are going to study the last part of the lesson, Think Before You Speak. In the earlier videos, we have studied this lesson, Think Before You Speak. This is the third part of this lesson. So, let's start. Okay, see friends, what does Socrates say? I am going to read the text with proper stress, pronunciation and intonation. I request all of you friends, please pay attention. See friends, Socrates was one of the wisest men of the ancient world. सॉक्रेटिस जो होता एक अत्यंत सुज्ञ व्यक्ती होता, विचारवंत होता. अनेक जे विचारवंत हुशार लोक या भूतलावर होऊन गेले त्यापैकी एक सॉक्रेटिस प्राचीन काळातला. बघा, मेनी वेअर द यूथ्स हुज लाईव्स ही इन्फ्लुएन्स्ड फॉर द बेटर. म्हणजे त्याच्या प्रभावाने अनेक तरुणांना मार्ग दिसला, दिशा मिळाली जगण्याची. बघा, त्याचा प्रभाव पडला अनेकांवर. सॉक्रेटिस काउन्सेल हिज डिसायपल्स टू कीप देअर माउथ्स शट अँड स्पीक ओनली व्हेन ॲब्सल्युटली नेसेसरी. सी व्हॉट डिड ही से टू हिज डिसायपल. डिसायपल म्हणजे शिष्य. काउन्सेल, बघ काउन्सेलचा अर्थ इकडे दिलेला आहे. बघा, काउन्सेल. सी फ्रेंड्स, काउन्सिल द वर्ड ॲडवाइस, गायडेड म्हणजे सल्ला देणे, बरोबर आहे, मार्गदर्शन करणे. सी, सो सॉक्रेटिस काउन्सिल हिज डिसायपल्स टू कीप देअर माउथ्स शट म्हणजे आपले तोंड बंद ठेवा, असं तो आपल्या शिष्यांना सांगायचा. आणि केव्हा बोला? अँड स्पीक ओनली व्हेन ॲब्सल्युटली नेसेसरी म्हणजे जेव्हा गरजेचं आहे तेव्हाच बोला. बघा, इथं एक फ्रेज आठवते मित्रांनो, एक कवीने म्हटलेलं आहे की अनस्पोकन वर्ड आर स्वीटेस्ट. ओके. ओ वाईज वन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक. दे आर. आता त्याचे डिसायपल, शिष्य विचारायचे सॉक्रेटिसला की केव्हा बोललं पाहिजे. वेन शुड वी स्पीक देन. बरोबर आहे, वेन शुड वी स्पीक, व्हॉट इज द आयडल टाइम टू स्पीक, ते विचारायचे त्यांना. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअरसेल्फ 3 questions and received an affirmative answer to each of the 3, replied Socrates. बघा मित्र, सॉक्रेटिसने काय उत्तर दिलं की यू शुड ओपन युअर माउथ, but when you get the affirmative answer to the 3 questions. See, affirmative answer. Affirmative माहिती आहे आपल्याला, हो करार्थी उत्तर. Word is given. An affirmative answer is the answer yes. बरोबर. yes उत्तर जेव्हा मिळेल जेव्हा त्या 3 प्रश्नांना, तेव्हाच तुम्ही तोंड उघडलं पाहिजे. सी फ्रेंड्स, व्हॉट वर द 3 questions? कोणते आहेत मग ते 3 प्रश्न? चला बघूया. The first question we must ask ourselves before we speak is it true? पहिला प्रश्न काय विचारायचा आहे? आपण शाब्दिक प्रतिसाद देण्यापूर्वी पहिला प्रश्न विचारायचा, इज इट ट्रू? मी जे बोलायला जाणार हे खरं आहे का नाही? इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरासिटी ऑफ व्हॉट वी आर सेइंग, इट इज बेटर that we do not utter a word. बघा, व्हेरॉसिटी शब्द आहे. बघा, व्हेरॉसिटी मीनिंग. सी, व्हेरॉसिटी मीन्स ट्रूथ, सत्य, खरे. बघा, म्हणजे इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरॉसिटी ऑफ व्हॉट वी आर सेइंग, म्हणजे आपल्याला आपण जे बोलतोय त्याची सत्यताच माहिती नसेल, जे आपण ते बोलत असू, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. सो to keep calm is always better. Socrates म्हणतो. Socrates is saying that we should not speak a word then. जर तुम्हाला त्याचं सत्य माहीत नसेल, जे तुम्ही बोलून चालले, जे बोलताय,
बरोबर आहे. तर न बोललेलं बरं. वेन वी अटर वर्ड्स केअरलेसली वी ourselves become transmitters of untruth. बघा, ट्रान्समिटर्स शब्द दिलेला आहे इथं. ट्रान्समिटर्स, बघा ट्रान्समिटर्स. हिअर इट मीन्स पर्सन्स हू स्प्रेड समथिंग इन दिस केस अनट्रूथ. म्हणजे या ठिकाणी या संदर्भामध्ये म्हणजे असे लोक जे असत्य बातमी पसरवतात त्यांना इथं ट्रान्समिटर्स म्हटलेलं आहे. बघा, when we utter words carelessly we ourselves become transmitters of untruth. म्हणजे आपणच काहीतरी असत्य बातमी पसरवत असत. बरोबर आहे. जेव्हा आपण निष्काळजीपणे एखादे विधान करतो. बरोबर आहे. येस. नेक्स्ट पॅराग्राफ. This is the first question. The second question to ask is it pleasant? म्हणजे काय? म्हणजे आपण जे बोलणार आहोत ते आनंददायक आहे का, सुखकारक आहे का? इज इट प्लेजंट? Many are the empty remarks and vain statements that people make in idleness to hurt others. Yes. Nowadays it is prevailing. बघा मित्र, की असे बरेचसे स्टेटमेंट्स असतात की जे लोक काय करतात, निरर्थक दुसऱ्यांना त्रास होईल असं बोलतात, दुसऱ्यांना दुखवतात, आहे की नाही? सो वी शुड कीप मम रादर टू स्पीक सच हार्श वर्ड्स दॅट ट्रबल्स ऑदर्स, दॅट हर्ट ऑदर्स. नो, बरोबर आहे. असे रिमार्क सुद्धा करायचे नाहीत. इट इज बेटर दॅट दीज अनप्लेजंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. हे केव्हाही चांगलं आहे की असे अनप्लेजंट वर्ड्स न बोललेलं. बरोबर आहे. इट शुड रिमेन अनस्पोकन. देन द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट युजफुल? हे मी जे बोलायला जाणार आहे ते विधान उपयुक्त आहे का, दुसऱ्यांचं भलं करणार आहे का? से इज इट युजफुल? इज आवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर? दुसऱ्याचा फायदा करून देणार आहे का माझं विधान? विल आवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन? बरोबर आहे. दुसऱ्यांना बरं वाटेल का मी बोलल्याचं? आर वी लायकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से? म्हणजे आपण जे बोलणार आहोत त्यातून कोणाचा फायदा होणार आहे का, कोणाची मदत होणार आहे का? आर वी लाईक टू हेल्प अदर बाय जस्ट मेकिंग द स्टेटमेंट? ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. आणि त्याच परिस्थितीत आपण बोललं पाहिजे असं सॉक्रेटिस म्हणतोय. बरोबर मित्र? अशा पद्धतीने हे 3 प्रश्न प्रत्येकाने बोलण्या अगोदर स्वतःला विचारायचे असं सॉक्रेटिस सांगतोय. सॉक्रेटिस त्याच्या शिष्याला सांगतो. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. 3 क्वेश्चन्स वेअर. बघा, इज इट ट्रू, इज इट प्लेजंट, अँड इज इट युजफुल? These are the 3 questions that one should ask before making any statement. So in this way we have completed the text. Think before you speak. बोलण्या अगोदर विचार करा. हे टेक्स्ट आपण इथं संपवलेलं मित्र हो. These are the words that we have taken with the context. आता हे शेवटचं बघा काय. Reflect. Have you ever passed on an empty remark or vain statements that might hurt someone else? तुम्ही सुद्धा कधी आयुष्यामध्ये असे एम्प्टी रिमार्क केले आहे का? असं निरर्थक विधान केलं आहे का तुम्ही? वेन, निरर्थक, दॅट माइट हर्ट समवन एल्स, की ज्याने कोणाला तरी दुखवलं आहे, असं कधी केलेलं आहे का तुम्ही असं विधान? आता ही अशी सवय होऊन जाते मित्र. बऱ्याचदा आपण असं बोलून जातं की दुसऱ्यांना ते हर्ट होतं. अर्थात सर्वजण असं बोलतात असं नाही, असं बोलू पण नाही. बरोबर आहे. तर तुम्ही असं विधान केलं असतं, यस म्हणा, नाही म्हणा तर नो म्हणा. ठीक आहे. व्हॉट कॅन यू डू टू अवॉइड डुईंग इट अगेन? म्हणजे तुम्ही आता काय करू शकतात हे
पुन्हा असं होऊ नये म्हणून काय करू शकतात, द नेक्स्ट टाइम यू शुड बी व्हेरी केअरफुल बिफोर मेकिंग एनी स्टेटमेंट. ओके, असं तुम्ही म्हणाल पाहिजे नेक्स्ट टाइम आय विल बी केअरफुल बिफोर मेकिंग एनी स्टेटमेंट, एनी सच व्हेन स्टेटमेंट. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण थिंक बिफोर यू स्पीक हा टेक्स्ट संपवला. व्यवस्थित वाचन करा, स्पेलिंग पाठ करा आणि अभ्यास करा. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.